सध्याच्या जनरेशनला फोन मधल्या ट्रेंडिंग रील्स शिवाय दुसरं काही दिसत नाही असं मला वाटतं. वंदे मातरम या गीताविषयी तुम्हाला काय माहिती? मला नाही माहिती, कारण मी ऐकलंय फक्त नुसतं वंदे मातरम, पुढं काय त्याचा अर्थ वगैरे काय. वंदे मातरम विषयी तुम्हाला काय माहिती? वंदे मातरम हे गीत कुणी लिहिलंय माहिती तुला? रवींद्रनाथ टागोर. तुम्हाला माहिती आहे वंदे मातरम हे गीत कुणी लिहिलंय, काय कल्पना? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर का तुला काय वाटतं? तू वेगळं उत्तर दे, त्यांचं नाव कॉपी करू. वेगळं उत्तर नाही असते. रवींद्रनाथ टागोर उत्तरच ते म्हणलं तेच द्या ना. राष्ट्रीय गीत माहिती तुला भारताचं? वंदे मातरम हे आम्हाला म्युझिक टीचर म्युझिकमध्ये हे शिकवायचे. काय माहिती आहे वंदे मातरम विषयी? शब्द ऐकलेत पण माहित नाही. नाही माहितच नाही. ते देशप्रेम एक दिखाऊ म्हणू शकतो की हा दिखावा येतो फक्त. दिखावा आहे. मी राष्ट्रीय गीत विचारलं, हा मग ते जनगण म्हणे. ते जनगण मन. मग वंदे मातरम काय? मला आवडतं, मी म्हणतो, मी मुस्लिम पण मी म्हणणार मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात. मी ऐकतो पण मी भजन ऐकतो, मला त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बेसिकली जरी ते आपण शिकवलं वंदे मातरम सॉन्ग ॲज अ सॉन्ग जरी, तरी त्याचा अर्थ कोणी सांगत नाही. वंदे मातरम या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. च्या पिढीला इम्पॉर्टन्स नाहीये, कारण त्यांना ते सगळं आयतं मिळालंय स्वातंत्र्य, त्यामुळे त्यांना त्याचं स्ट्रगल नाही माहिती, त्याचं सॅक्रिफाईस नाही माहिती. वंदे मातरम जनगण मन हे फक्त स्कूल पर्यंत मर्यादित आहे. त्याच्यानंतर कोणी ऐकत पण नाही आणि कोणी बोलत पण. आजकालच्या पिढीला हे सॉंग्स ऐकायलाच आवडत नाही सध्या. वंदे मातरम शब्द उच्चारला तर सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतं ते भारतीय स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा ज्यांनी ज्यांनी पुढे नेला, असे सर्व हुतात्मा, क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी सर्व लोक वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले असे शब्द ज्या वेळेला आपण उच्चारतो त्यावेळेला अंगावर एक प्रकारचा शहारा येतो. वंदे मातरम असे दोन शब्द जे त्यावेळी भारतीय स्वातंत्र्यासाठीचा हुंकार बनले. 150 वर्षांपूर्वी लिहिलेला एक असा मंत्र जो मुखी म्हणत म्हणत कित्येक क्रांतिकारक या देशासाठी फासावर चढले. ज्या मंत्रानं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, जो मंत्र इंग्रज सल्तनतीविरोधात लढण्यासाठीचं एक शस्त्र बनला, या देशाला स्वातंत्र्याचा, राष्ट्रभक्तीचा मार्ग दाखवला, त्या वंदे मातरम विषयी आज स्वातंत्र्यात जन्मलेल्या पिढीला कितपत माहिती आहे? वंदे मातरम हे शब्द जेव्हा आजच्या पिढीच्या कानावर पडतात त्यावेळी त्यांच्या काय भावना असतात? वंदे मातरम या शब्दांचं मोल त्यांना कितपत समजलंय? वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होतात. तर आजकालच्या पिढीला जी स्वातंत्र्यात जन्मली आहे, तर या पिढीला वंदे मातरम हे कितपत माहिती आहे? वंदे मातरम विषयी त्यांच्या काय भावना आहेत? चला जाणून घेऊया. काका नमस्ते, नाव काय तुमचं? जावळे. पूर्ण नाव सांगा. जयवंत तुकाराम जावळे. तुम्हाला हे माहिती आहे की भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? जनगण मन हे राष्ट्रगीत आहे. वंदे मातरम विषयी तुम्हाला काय माहिती? वंदे मातरम आता काही राष्ट्रामध्ये त्याला व्हॅल्यू आहे ना. व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू आहे. बरं, वंदे मातरम हा शब्द ऐकल्यावर काय वाटतं? तुमच्या काय भावना आहे? एक मातेला नमन करतो असंच ना वंदे मातरम. ते शब्दातच आहे वंदे मातरम. वंदे मातरम त्यामुळे तिथं एक रिस्पेक्ट बी आणि तिचा मान आहे ना. मान आहे मान निश्चितच. वंदे मातरम या गीताविषयी तुम्हाला काय माहिती? मला नाही माहिती, कारण मी ऐकलंय फक्त नुसतं वंदे मातरम, पुढं काय त्याचा अर्थ वगैरे काही. वंदे मातरम हे शब्द ऐकल्यावर काय वाटतं तुम्हाला? काय भावना आहे तुमच्या? भावना देशप्रेम होतो, बाकी काही नाही. देशप्रेम. आम्हाला देशप्रेम आहे, आम्ही देशाला मानतो, मनापासून मानतो. तुम्हाला वाटतं का की वंदे मातरम म्हटल्यावरच देशप्रेम आणि नाही? नाही नाही, असं काही नाही, असं काही नाही. सगळ्यांच्या मनात जो प्रेम असं ज्या भावनेने लोक विचार करतात त्याच्यात त्या भावनेने असं ठेवलं तर वंदे मातरमच होतं सर्वांचं. वंदे मातरम शब्द ऐकलेत का? काय माहिती आहे वंदे मातरम विषयी? शब्द ऐकलेत पण माहित नाही. नाही माहितच नाही. वंदे मातरम हे शब्द ऐकलेत ते माहिती नाही काय. वंदे मातरम हे एक भारताचं राष्ट्रीय गीत आहे आपल्या देशाचं. मी सांगतो की देशाला ते गीत लिहून आता 150 वर्ष झाली. या 7 नोव्हेंबरला 150 वर्ष होतं. ते आपल्याला स्वातंत्र्य इंग्रजांपासून मिळालं आहे माहिती आहे. तर त्यासाठी बऱ्याचशा क्रांतिकारकांनी, बऱ्याचशा देशभक्तांनी या देशासाठी बलिदान केलं, स्वातंत्र्याचं युद्ध जिंकले. तर या युद्धातला एक मंत्र म्हणू शकतो की जो वंदे मातरम होता. एवढं लक्षात ठेवा. येस.
कितवीला आहेस तू? 11वीला आहे. 11वीला. कोणत्या कॉलेजमध्ये आहे? MMTC. MMCC मध्ये तू आत्ताच 10वी पास आउट होऊन 11वीला गेलाय. हां. शाळेत असताना राष्ट्रगीत राष्ट्रीय गीत असं काय म्हणायचंस? हो. काय आपलं राष्ट्रगीत काय? जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता. आणि राष्ट्रीय गीत माहिती आहे तुला? राष्ट्र वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम हे शब्द काय अर्थ तुला, म्हणजे काय समजतं या शब्दांवरनं, काय अर्थ होतो या शब्दांचा? त्याच्यावर मातरमचा नाही. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. वंदे मातरम हां. हे गीत कुणी लिहिलं माहिती तुला? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. आणि हे कोणत्या भाषेत लिहिलं आहे, काय कल्पना? नाही, मला वाटतं त्याच्यात संस्कृतमध्ये लिहिलं असावं. संस्कृत. हां. बरोबर. हे गीत जे आहे संस्कृतमध्ये लिहिलं आहे आणि हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं आहे. तुझे म्हटलं रवींद्रनाथ टागोर, तर आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण हां, मन त्यांनी ते लिहिलं. ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. आणि वंदे मातरम हे जे गीत आहे हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1875 लिहिलं आहे. म्हणजे आज जवळपास 150 वर्षांपूर्वी हे गीत लिहून ठेवलं वंदे मातरम. ते मूळचं संस्कृत आणि बंगाली या भाषांमध्ये लिहिलं गेलं. आता या गीताला 150 वर्ष पूर्ण होतं. ते काय वाटतं तुला? 150 वर्ष झाले त्या गाण्याला, काय भावना आहे तुझ्या? हे शब्द वंदे मातरम ऐकल्यावर काय काय भावना होतात, काय भावना जाग्या होतात तुझ्या? सर्व भारतीय एकत्र आहेत. राजकारणी जे जाती जमाती करतात ते सोडलं तर बाकी सगळे भारतीय एकत्र आहेत. जर फक्त राजकारण म्हणायचं झालं तर मग ते सगळे वेगवेगळे होतात, स्प्लिट होतात. कारण त्यांचा पक्ष झाला, त्याच्यानंतर त्यांचे संघ वगैरे झाले. ते सोडलं तर अख्खा भारत एकत्र आहे आणि मला अभिमान आहे माझ्या भारताचा. भारतात एवढी प्रकारची विविधता आहे. आपण म्हणजे हिमाचल पासून तर खाली कन्याकुमारी पर्यंत पाहतो, किंवा इकडे गुजरात पासून तिकडं पश्चिम बंगाल असेल, आसाम वगैरे हा प्रांत असेल. तर विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे आणि याचा तुला अभिमान आहे. वंदे मातरम 10वी पर्यंत तू म्हणत असशील शाळेत असताना. 10वी पर्यंत नाही, आत्ता पण म्हणतो. आता कॉलेजमध्ये वंदे मातरमचं गायन होतं? नाही, पण आता 15-26 ऑगस्टला आम्ही याला जातो ना शाळेत, त्यावेळेस होतं. हां. पण आता तू कॉलेजमध्ये आहेस. 11वी म्हणजे 10वी पर्यंत कंपल्सरी होतं तुम्हाला राष्ट्रगीत म्हणणं, वंदे मातरम म्हटलं. आता कॉलेजमध्ये त्याचं कंपल्शन नाही आहे. नाही. काय वाटतं तुला? असावं कारण म्हणायला हवं कॉलेजमध्ये? हो, रोज म्हणायला पाहिजे. का असायला हवं कंपल्शन? कारण म्हणजे बरेचदा असं म्हटलं जातं की देशप्रेम हे आतून असावं, ते व्यक्त होण्यासाठी वंदे मातरम म्हणण्याचीच काय गरज आहे? यावर तुला काय वाटतं? आता तसं काय म्हणता येणार नाही. कारण म्हणजे वंदे मातरम म्हटलं तरच हा देशभक्त आहे आणि जो म्हणणार नाही तो देशभक्त नाहीये. नाही, असं काय नाही. असं नाहीये. नाही. मग कसं आहे? प्रत्येक भारतीय हा एक आपल्या देशासाठी काय ना काहीतरी करत असतो. तर मग त्याला वंदे मातरम म्हणणं हे कंपल्शन नाही, नसायला हवं. हां, नसायला हवं. मध्यंतरी तुला माहिती नसेल की काही दिवसांपूर्वी किंवा वंदे मातरम हे कायमच वादात सापडलेलं आहे. जसं तू म्हटलं की वंदे मातरम म्हणायलाच हवं किंवा न म्हणायला हवं, असं कंपल्शन करण्याची गरज नाही आहे. पण यापूर्वी असे वंदे मातरम विषयी बरेचसे वाद झालेत. भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, असे आंदोलनं झाली, ह्या गोष्टी झाल्या. याविषयी काय वाटतं? हे योग्य होतं? हे जे सगळं हे करतात, पसरवतात, हे सगळं राजकारणामुळे होतं. राजकारण याला कारणीभूत सर्वात आहे. पहिलं राजकारण याला कारणीभूत. जर राजकारण एका साईडला सोडलं तर अख्ख्या भारतामध्ये 100% सगळे चांगली लोक आहेत. सगळी प्रत्येकाला साथ देणारी आहेत, मदत करणारी आहेत. कितवीला आहात तुम्ही? 12वी? 11वी 12वी कॉलेजमध्ये आहात सगळे. बरं. तुम्हाला भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे माहिती आहे? दादा तुझं नाव काय? अद्वैत सोनकांबळे. राष्ट्रीय गीत माहिती तुला भारताचं? काही कल्पना काय आलं? तुझं नाव काय दादा? भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे ताई, तुला माहिती आहे? वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. मग जनगण मन हे काय? राष्ट्रीय गीत. राष्ट्रीय गीत विचारलं का? मी राष्ट्रीय गीत विचारलं. हा, मग ते जनगण मन आहे. ते जनगण मन आहे. मग वंदे मातरम काय? आणि वंदे मातरम राष्ट्रीय गीत, हे जनगण मन नॅशनल अँथम. बरं, तुला काय वाटतं ताई?
कन्फ्युज आहे मीच आता. कन्फ्यूज आहे. तुम्ही मगाशी सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे हां. आणि जनगणमन हे राष्ट्रगीत आहे. तुम्हाला माहिती आहे वंदे मातरम हे गीत कुणी लिहिलंय, काय कल्पना? रवींद्रनाथ टागोर. सेम रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. दादा तुला काय वाटतं? रवींद्रनाथ, तू वेगळं उत्तर दे, त्यांचं नाव कॉपी करू. वेगळं उत्तर नाही त्याचं तर. रवींद्रनाथ टागोर. उत्तरच ते म्हणलं स्टेज द्या ना. आणि जनगणमन कोणी लिहिलं ते नाही सांगू शकत मी. तुला माहिती आहे ताई? आठवतंय काय? नाही. वंदे मातरम हे जे गीत आहे हे कोणत्या भाषेत लिहिलंय? संस्कृत. 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 वेगळं वेगळं सांगायचं आहे काय? मी सांगतो पहिले तिकडून हिंदी. हिंदी. मराठी. आता सांग. मराठी. वंदे मातरम या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? काय हरकत. वंदे मातरम हे शब्द जेव्हा तू ऐकतेस काय वाटतं की काय अर्थ होत असेल याचा? माझ्या मातृभूमीला नमस्कार असो असं काहीतरी असं असेल. असू शकतं. नो आयडिया. नो आयडिया. तू सांगितलं ते बरोबर आहे. वंदे म्हणजे आणि मातरम, जसं की वंदन करणं, मातृभूमीला वंदन करणं, म्हणून तो वंदे मातरम हा शब्द आहे. वंदे मातरम हे संस्कृत आणि बंगाली भाषेत लिहिलं गेलं मूळतः, जे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं. आणि जनगणमन जे आहे, जे राष्ट्रगीत आहे आपलं, ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. वंदे मातरम लिहून या 7 नोव्हेंबरला 150 वर्ष पूर्ण होतात आहे, या 7 नोव्हेंबरला. तर 150 वर्षानंतर तुमच्या काय भावना आहेत की आता त्या काळात वंदे मातरम जे लिहिलं होतं, हे जे 2 शब्द होते वंदे मातरम हे मंत्र, यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. अनेकशे राष्ट्रभक्त असतील, राष्ट्रपुरुष असतील, देशभक्त असतील, क्रांतिकारक असतील, यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना वंदे मातरम हा मंत्र दिला आणि हा मंत्र मुख्य करून फासावर गेले. ही त्या काळी लोकांची भावना होती वंदे मातरम विषयीची. तुम्हाला काय वाटतं आजच्या पिढीला, आजच्या तरुणाईला, आजच्या भारतातल्या युवकांना वंदे मातरम विषयी काय वाटतं? सोबत तुला काय वाटतं की वंदे मातरम विषयी, जे मी आधी सांगितलं की आधीच्या पिढीला जे आपली होती लोक, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ला, त्यांच्या काय भावना होत्या, आणि आजची जी युवा पिढी आहे आपली, जी स्वातंत्र्यात जन्मलेली, आपण सगळे स्वातंत्र्यात जन्मलो, तर आपल्या पिढीला वंदे मातरम विषयी काय वाटतं? हे 2 शब्द आपल्या जेव्हा कानावर पडतात किंवा आपण म्हणतो, बऱ्याचदा आपण शाळेत असताना हे शब्द कधी ऐकले असतील, कधी म्हटले असतील, कधी टी व्हीतनं ऐकतो आपण, बरीचशी त्याच्यावर गाणी पण रचली गेली, जसं की ए आर रहमानचं आहे वंदे मातरम, मा तुझे सलाम, ही गाणी. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं जेव्हा वंदे मातरम तुम्ही ऐकता? प्राऊड फील होतं. आजकालच्या पिढीला हे सॉंग्स ऐकायलाच आवडत नाहीत सध्या. नाही आवडत? आता असंच झालेलं आहे. का बरं? का असं तुला का वाटतं? कोणी ऐकतच नाही, कोणाला त्या गोष्टींचं काय पडलेलंच नसतं. आता सध्याला सगळ्यांना बाकीचं ट्रेंड येणाऱ्या गोष्टींचं जास्त रील्सवर addiction. ट्रेंडिंग सॉन्ग, हा ते ॲडिक्शन आहे जास्त करून. वंदे मातरम, जनगणमन हे फक्त स्कूलपर्यंत मर्यादित आहे, त्याच्यानंतर कोणी ऐकत पण नाही आणि कोणी बोलत पण. पण आजही तुम्ही ठेवता ना, आपण ठेवतो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपणच ट्रेंडिंग सॉन्ग हे असतात, वंदे मातरम असेल किंवा असतात त्याच दिवशी, फक्त त्याच दिवशी दिसतं आणि त्या दिवशी पुरतीच ती गोष्ट मर्यादित, फक्त त्या दिवशी पुरतं मर्यादित आहे. हे देशप्रेम आपण म्हणतो की त्या दिवसापुरतं मर्यादित आहे. त्या दिवसापुरतच मर्यादित आहे. ते गाणं त्या दिवसापुरतं मर्यादित देशप्रेम राहील. नाही, देशप्रेम देशप्रेम असलं तरी ते गाणं त्या दिवसापुरतंच मर्यादित आहे. त्याच्यानंतर ते जास्त कोण बोलत पण नाही आणि ते एवढं कोणत्याकडे लक्ष देत नाही. तुलाही तेच वाटतं? तेच वाटतं. हे जे गाणं आहे, जे आपण वंदे मातरम हे म्हणतोय, देशप्रेम तुम्ही सांगताय, या गोष्टी आहेत, पण हे गाणं सुद्धा बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, तुम्हाला इतिहास माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण अशी आंदोलनं झाली की भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? योग्य वाटतंय तसं. आपण आपल्याच मातृभूमीला नमस्कार करतो ना, बरोबर. त्याच्यामध्ये चुकीचं काय? बरोबर. राहतोय तर म्हणजे वंदे मातरम म्हणण्यात गैर काय नाही, गैर काहीच नाहीये. तुला काय वाटतं? सेम राहतोय तर बोललं पाहिजे. सेम आहे, पण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कोणाला काय बोलायचं असेल वेगळं, म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये कास्टचे वगैरे प्रॉब्लेम्स असतात नेहमी, त्यामुळे वाटतं की प्रत्येकाचं कंपल्शन नको असं वाटतं तुला? हा, मग बोलायला पाहिजे तसं, चांगली गोष्ट आहे बोललेली, पण कंपल्शन नको. बोलायलाच हवं असं नाही, बोललं तर चांगलंच आहे. हा बरोबर, या विचारांचा मला हे सांगायचं आहे की आता
वंदे मातरम हे गाणं जे आहे हे राष्ट्रीय गीत जे आहे, तर बऱ्याचदा असंही म्हटलं जातं, जर तू खरे भारतीय असशील, तुला जर देशावर प्रेम असेल, बरोबर, तर वंदे मातरम म्हण. आणि जर तू वंदे मातरम नाही म्हटलं तर तू देशभक्त नाही आहे असं म्हटलं जातं. हे त्या वाक्यावरनं ठरत नाही. ठरतच नाहीये. काय ठरत? देशामध्ये राहणं, देशावर प्रेम करणं हे वेगळं, पण वंदे मातरम म्हटलं म्हणजे तू खूप महान, तू देशावरच प्रेम करतो, असं नसतं. तुझ्यापेक्षा जास्त देशनिष्ठ कोणी नाही, असं नाही ना म्हणू शकत. नाही, म्हणजे फक्त वंदे मातरम. प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. मी अशा प्रकारे जर काही जाहीर करते, मी अशा प्रकारे करते, वंदे मातरम म्हटलं आणि त्यांनी जाहीर होते असं तर नाहीये. बरोबर. वेगवेगळ्या गोष्टींवरनं प्रेम दाखवलं जातं ना, असं थोडी नाही की ती एकच गोष्ट आहे, ती एकच गोष्ट बोलली पाहिजे. तू कसं दाखवशील देशाविषयीचं प्रेम? मिलिटरीला Join होणं. वगैरे त्यांना सपोर्ट करून, त्यांना अच्छा, त्यांना अप्रिशिएट support करून करणं. हां, या गोष्टींमध्ये वंदे आपण स्वतः त्याच्यामध्ये थोडंसं इन्क्लूड होऊन देशासाठी काय करता आलं तर? हा, जेवढं करता येईल तेवढं करू शकतो. तुला काय वाटतं? सेम. सेम. ठीक आहे, हे तुमच्या ज्या भावना आहेत वंदे मातरम विषयीच्या मला खरंच आवडल्यात. म्हणजे देशभक्त असाल तर वंदे मातरम म्हणायची गरजच आहे असं काय नाही. तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवा, तोंडानीच दाखवायला हवं असं काय नाही. आणि आजकाल जे पाहतोय की तुम्हाला काय वाटतं वंदे मातरमचा प्रसार व्हायला हवा का? की जशी तू ताई मगाशी म्हटली की 15 ऑगस्ट आणि झालं तर 26 चांगलीच गोष्ट आहे. हां. देशाचं प्रेम वाढवता आलं लोकांच्या मनात तर चांगली गोष्ट आहे, पण सध्याच्या जनरेशनला फोन मधल्या ट्रेंडिंग रील्स शिवाय दुसरं काही दिसत नाही असं मला वाटतं. किंवा त्यांना जास्त करून त्याच्या बाहेरच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. बरं त्यांना फक्त फोन, त्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात बरं. असं मला वाटतं. त्याच्यामुळे वंदे मातरम कुठेतरी मागं पडलंय. मागं पडलंय. फ्लेक्स करण्यासाठी सगळे Flex स्टोरी करण्यासाठी. वगैरे ठेवतात बरं. 15 ऑगस्टला. हां हां, तेवढं असं मला वाटतं फ्लेक्स करतात सगळे असं. हे देशप्रेम एक दिखाऊ म्हणू शकतो की हा, दिखावा येतो फक्त. दिखावा आहे? हा. बरं. वंदे मातरमचा आता हा प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतंय की नाही? म्हणजे आता तुम्ही वंदे आपली जी मातरमचं पिढी तसं नाही, वंदे मातरम देशावरचं जेवढं प्रेम वाढवता आलं पाहिजे, पण असं नाही की फक्त वंदे मातरम थ्रू, कुठल्याही गोष्टी थ्रू असू शकतं. तुला काय वाटतं? वंदे मातरमचा प्रसार होणं वेगळं आहे आणि देशावरचं प्रेम वाढवणं वेगळं आहे. देशावरचं आपल्याला प्रेम वाढवायचं, प्रसार वगैरे ते एक साईडला त्या गोष्टीपुरतं मर्यादित ठीक आहे. मला हे म्हणायचं की जो मंत्र होता वंदे मातरम ज्याने आपला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आजकाल तुम्ही म्हणताय की तुम्ही मान्य केलं, म्हणजे आजकालची जी आपली जनरेशन आहे वंदे मातरमचं देणं घेणं नाही लोकांना बऱ्याचशा, किंवा आपल्या जनरेशनला किंवा माहिती नाहीये या गोष्टीचं, त्या गोष्टींमध्ये इन्क्लूड होत नाही. Include नाहीये. सध्याला त्या इतिहासात जास्त इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे पण इतिहासात इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे आपण इतिहास विसरतोय असं वाटतं तुम्हाला? बऱ्यापैकी गोष्टींना, सगळ्याच जुन्या गोष्टी मागं पडत चालत हळू. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की इतिहासात इंटरेस्ट नाहीये, खूप इतिहासात इंटरेस्ट नसल्यामुळे इतिहास वाचत नाहीये, त्याच्यामुळे ऐकत नाही आहोत. आणि ऐकत नसल्यामुळे जनरेशनचं सगळ्या गोष्टी खूप लोकांना माहिती नाही, फक्त जे म्हणजे- आता चालू आहे त्या गोष्टींमध्ये म्हणजे सर्वात ज्यांच्यामुळे आपण आहोत त्याची आहोत, जाणीव काय त्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, या गोष्टींचा प्रचार व्हायला हवा. व्हायला पाहिजे. हा, या गोष्टी म्हणजे त्यांच्याबद्दल लोकांना असलं पाहिजे माहिती असायला हवी लोकांना. असं वाटतं मला. वाटतं. त्याचाच एक प्रकार आहे वंदे मातरम. ज्या वंदे मातरम या गीताने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं की नाही आपल्या जनरेशनच्या? पोहोचलं पाहिजे. आताच्या जनरेशनला त्याची गरज आहे. गरज आहे. काय वाटतं तुम्हाला की तुम्ही काय कराल जर पोहोचायचं असेल तर? काय करशील? जसं आधी शाळेमध्ये नाही का वंदे मातरम म्हणणं कंपल्सरी होतं, Compulsory होतं. ते कॉलेजमध्ये वगैरे पण नाही का असं करायला पाहिजे. आजकाल कॉलेजमध्ये कोणी या गोष्टीकडे लक्ष देत नाही की बाबा वंदे मातरम म्हटलं पाहिजे, पुन्हा प्रार्थना वगैरे ह्या गोष्टी नाही का एक संपुष्टात आलेल्या आहेत. सेम सगळीकडेच प्रसार झाला पाहिजे, मीन्स फक्त कॉलेजेस वगैरे नाही, प्रत्येक जागेवर आपल्या देशाच्या हिस्ट्रीबद्दल किंवा आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कल्चरबद्दल सगळ्याच गोष्टींचा विचार केला निदान पाहिजे. दिवसातून एक 4 मिनिटं तरी काढले पाहिजे आपल्या देशासाठी किंवा वंदे मातरम म्हणण्यासाठी तरी. किंवा कुठलीही गोष्ट असू दे, ज्यांनी आपल्या देशावर प्रेम प्रेम असं वाढवतं. दाखवते त्या गोष्टीसाठी थोडा वेळ काढला पाहिजे, त्या गोष्टीतनं घेतलं पाहिजे, किंवा आपल्या जे संपत चाललेलं आहे त्या गोष्टी वाचून आपल्या त्या नवीन जनरेशनला त्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. ती हिस्ट्री कळली पाहिजे की ते कसं निर्माण झालंय, का झालंय, कोणी केलंय, का केलंय. तुमचं असं म्हणणं आहे की शाळेत असताना तुम्ही वंदे शिकवलं मातरम, जायचं. जनगण मन किंवा परिपाठ, प्रार्थना या गोष्टी तुम्ही म्हणायचे. आता तुम्ही कॉलेजला आले तर त्याचं काही बंधन नाही, ते म्हणायलाच हवं किंवा काय असं ते कॉलेजमध्ये इन्क्लूड नाही, कंपल्शन नाही, तर या गोष्टी करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? पण शाळेपर्यंत आपण जे म्हणत होतो त्याचा काही परिणाम होतोय असं वाटतं तुम्हाला? ते एक होतं, आपण गेलो की आपल्या मनात नेहमी नाही का लाईक
आपण स्कूलला चाललो आपल्या मनात असं नाही, आपल्याला स्टार्टिंगला आपल्याला पहिले हे बोलायचे ते बोलायचे, मग आपण अभ्यास करणार आहे. मीन्स आपल्या देशावरचं प्रेम दाखवायला तो वेळ आपल्यासाठी शाळा काढून घ्यायची. तसं आता काय राहिलेलं नाही. आणि ते रोज रोज म्हणल्याने कुठेतरी आपल्या मनात सुद्धा ते की छान आहे, आपल्याला ते बोलायचंय, आपल्याला ते बोलायचंय. आता आपण आणि स्टार्टिंगला जरी पाठ नसलं तरी नंतर पाठ करायचंय आणि आपल्याला ते बोलायचंय असं असायचं. शाळेत आता वयाच्या आपण 10वी पर्यंत म्हणजे एक 16, 17, 18 वर्षापर्यंत आपण 16-17 वर्ष. बरोबर वंदे मातरम शाळांमध्ये म्हटलंय, पण नंतर म्हणत नाहीये आपण. मग शाळेमध्ये म्हणून काय उपयोग होतो असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे जर आता म्हणत नाहीये ते विसरून जाते Proud नंतर. feel होतं. ते जे बोलतात 16 वर्षापर्यंत तुम्हाला प्राऊड फील होत आहे. तसं नसतं, नंतर पण होतं पण ते बोललंच जात नाही ना, नंतर कोणी बोलतच नाही. पण तुम्ही म्हणता की कंपल्शन करायला हवं कॉलेजमध्ये. आपण केलं तरी चालेल ना, स्वतः कंपल्शन करून बोललं तरी काय प्रॉब्लेम नाही स्वतःच्या मनाला. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे जे तुम्ही म्हटलं की वंदे मातरम म्हणणं कंपल्सरीच नाहीये की जर तुम्ही देशभक्त असाल तर हां. कृतीतून दाखवा. आणि कंपल्शन ह्या ज्या गोष्टी आहेत जे मनातून आहे ते बाहेर यायला हवं. देशप्रेम हे याच्यातनं येतं बाहेर. धन्यवाद. तुम्हाला एक छोटं सांगतो की मी काहीच गोष्टी काही आपण बोलल्यात शेअर केल्यात. ही गोष्ट मी मगाशी एक प्रश्न विचारला होता तुम्हाला की वंदे मातरम आता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय कराल. आमचा व्हिडिओ आहे, न्यूज अनकटचं चॅनल आहे. तुमचा व्हिडिओ पब्लिश झाला, पोस्ट झाला की आमचा व्हिडिओ जरूर शेअर करा. थँक्यू. तर या वंदे मातरम याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं नाव काय? नाही पण काय वाटतं म्हणजे काय, वंदे मातरम तर बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलंच आहे ते. पण त्याच्याबद्दल काय वंदे मातरम म्हणजे आईला वंदन. काय भावना आहे की 150 वर्ष पूर्ण झाली होत्या या गाण्याला. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहून आता 150 वर्ष या 7 नोव्हेंबरला पूर्ण होतात. हो पूर्ण होतं, बरोबर आहे. ते चांगलं गाणं आहे. गाणं कविता ते चांगल्या प्रकारचे एक देशाप्रती आपली कृतज्ञ भावना व्यक्त करण्याचं संधी आहे सगळ्यांना. तर मी तर म्हणतो सगळ्यांनी ते म्हणायलाच पाहिजे, काय वादच नाही. आणि मनातूनच आलं पाहिजे. काका नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव संजय. तुम्हाला वंदे मातरम हे शब्द ऐकलेत कधी तुम्ही? हो ऐकलेलं आहे. काय माहिती आहे तुम्हाला वंदे मातरम? काय भावना आहे तुमच्या वंदे मातरम जेव्हा तुम्ही शब्द ऐकता? देशभक्तीच्या गोष्टी. देशभक्ती जागृत होईल. वंदे मातरम हे एक गीत आहे, माहिती तुम्हाला? हो, माहिती आहे. काय माहिती आहे तुम्हाला वंदे मातरमची? वंदे मातरम जेव्हा 26 जानेवारी 15 ऑगस्ट येते त्यावेळेस गाणं वाजतं ते. एक देशप्रेमाची भावना आहे. देशप्रेमीचं भावना. हे कुणी लिहिलं वगैरे या गोष्टी माहिती आहे तुम्हाला? तेवढं आयडिया नाही. बरं, मी तुम्हाला सांगतो की वंदे मातरम हे जे गीत आहे जे की भारताचं एक राष्ट्रीय गीत आहे आपल्या देशाचं. हो. तर हे गीत जे आहे हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलंय. आणि हे गीत लिहून आता 150 वर्ष या 7 नोव्हेंबरला होतं ते. तर याविषयी आता 150 वर्ष झाली त्या गाण्याला, जे 150 वर्षापासून भारतीयांना एक प्रेरणा देण्याचं काम करते. आज लोकांच्या काय भावना आहे? कसं आहे सर, ज्याचं आजकाल ह्याच्या मागे आपलं काय बोलवतं स्वतःच ह्याच्यामध्ये बिझी आहेत लोक. प्रत्येक आपापल्या आयुष्यात आपापल्या कामात आहे. त्यामुळं शक्यतो कमी झालं. वंदे मातरम हा शब्द ऐकल्यावर काय भावना आहे तुमच्या? स्वातंत्र्य काळातलं गीत आहे आपलं. एवढे क्रांतिकारक एवढे पण होते त्यावेळेला. थोडंसं मोठे ब्रीद वाक्य बनवलं होतं, स्लोगन होतं ते आपलं. आणि नंतर ते म्हणजे हेच झालं आपल्यासाठी. म्हणजे वंदे मातरम म्हणजे फिलिंग वेगळीच येते भारताविषयी, आपल्या देशाविषयी. हे वंदे मातरम गीत कुणी लिहिलंय तुम्हाला माहिती आहे? काही कल्पना? आता मला वाटतं रवींद्रनाथ टागोर किंवा बॅनर्जी काहीतरी असं आहे. नक्की एक्झॅक्ट मला आता त्यांचं पूर्ण नाव नाही आठवत. ते वेस्ट बेंगॉलमधून बहुधा हे आलेलं असतं. तुमचं उत्तर बरोबर आहे. पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉलमधून हे गीत लिहिलंय. जे तुम्ही रवींद्रनाथ टागोर हे सांगितले, तर हे राष्ट्रीय गीत जे आहे आपलं जनगण मन ते त्यांनी लिहिलं. आणि वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी यांचंच होतं. हे गीत कोणत्या भाषेत लिहिलं होतं किंवा काय अशी काही कल्पना आहे तुम्हाला? मूळ कोणत्या भाषेत? बहुधा बंगाली होतं, पण नंतर ते हिंदीमध्ये पण ट्रान्सलेट झालं. बहुधा हिंदी. सुरुवातीला हे गीत बंगाली आणि संस्कृतमध्ये संस्कृत होतं ते.
वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले तुम्हाला माहिती आहे? बरं, वंदे मातरम हा शब्द ऐकलाय तुम्ही कधी? काय वाटतं तुला, म्हणजे कधी ऐकलाय, कुठं ऐकलाय वंदे मातरम हा शब्द? एवढं परिचयाचा नाही आहे. तुला माहिती आहे आपलं राष्ट्रीय गीत कोणतं आहे आणि राष्ट्रगीत ओके तेच ते आहे, आणि राष्ट्रीय गीत ताई तुला माहिती आहे राष्ट्रीय गीत? तुझं पहिलं नाव सांग. माझं नाव रिजवान आहे. सारंग. राजवी. सारंग, रिजवान. भारताचं राष्ट्रगीत कोणतं आहे माहिती आहे तुम्हाला? राष्ट्रगीत जनगणमन. जनगणमन. आणि राष्ट्रीय गीत? राष्ट्रीय गीत वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. हे वंदे मातरम हे गीत कुणी लिहिलं आहे, काही कल्पना आहे तुम्हाला? हे लिहिलं आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. ते कुठं लिहिलं आहे, कधी लिहिलं आहे, काय याच्याविषयी काही कल्पना? नाही, पण साधारण 1800-1850च्या दरम्यान कुठं लिहिले हे माहीत नाही, पण त्या दरम्यानच लिहिले. गांधीजींनी पहिल्यांदा बहुतेक ह्या गीतासाठी आग्रह केला होता की राष्ट्रीय गीत व्हावं वगैरे. कल्पना नाही, काय हरकत नाही. हां, तुला मराठी पण येते बोलला. तर 1875मध्ये वंदे मातरम हे गीत लिहिण्यात आलं होतं सगळ्यात प्रथम, जे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय देखील म्हणतात, चटर्जी असं देखील म्हणतात, ज्यांनी हे गाणं लिहिलं आहे. त्या काळात आनंद मठ या पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं गाणं. आणि रवींद्रनाथ टागोर ज्यांनी आपलं राष्ट्रगीत लिहिलं आहे आपल्याला माहिती आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा सार्वजनिकरित्या 1896च्या काँग्रेसचं जे म्हणजे त्यावेळेची ती राष्ट्रीय सभा होती, नंतर त्याचं रूपांतर काँग्रेसमध्ये झालं. तर त्या राष्ट्रीय सभेचं जे कोलकात्यात जे अधिवेशन भरलं होतं तिथं सार्वजनिकरित्या पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गायलं होतं 1896मध्ये. पण आता 1875ला जेव्हा हे गीत लिहिलं आहे आणि आता 2025 आहे, तर या 7 नोव्हेंबरला हे गीत लिहून 150 वर्ष पूर्ण होतात. काय भावना आहेत की वंदे मातरम हे शब्द कानावर पडतात जेव्हा पहिल्यांदा? काय वाटतं, काय भावना आहेत? मला तर असं पॅट्रियोटिझम सारखा एक असं हे होतं. आणि मला पूर्ण पाठ नाही आहे आणि मी पूर्ण गायला पण नाही आहे, पण जे इंडियाची मूलभूत जे आपले कल्चर आहे, डायव्हर्सिटी ज्याला म्हणा किंवा कल्चर जे म्हणा, त्याचा सगळ्यांचा समावेश मला वाटतं वंदे मातरममध्ये. मला असं जाणवतं, ते ऐकल्यावर मला असा त्याचा हे वाटतं. तुला काय वाटतं? शाळेत असताना खूपदा गायले. त्यामधले लाईनी म्हणलं तर सुजलाम सुफलाम, म्हणजे भारत किती हे होता, समृद्ध आहे, त्याचं एक डेफिनेशन करणारं ते गीत आहे आपलं. म्हणजे स्टार्टिंगच्या 4-5 लाईनीच घुसबम्स देऊन देतात नव्हतं, म्हणजे काही नो वर्ड्स टू डिस्क्राईब इट. वंदे मातरम या शब्दाचा काय वाटतं, काय अर्थ होत असेल या 2 शब्दांचा? वंदे मातरम म्हणजे इंडिया आपली, म्हणजे आपण वंदे म्हणजे टू ग्लोरिफाय समथिंग, सो वी आर ग्लोरिफाईंग इंडिया ॲज अ मदर. आपण देशाला आई समजून त्याचा जयघोष करतोय असा त्याचा अर्थ होतो. त्याची पूजा करणे किंवा तिला तितकं जास्त महत्त्व देणे की ती पूजा करणे. बरोबर, मातृस्वरूपात पूजा करणं म्हणू शकतो. वंदे मातरम हे जे गीत आहे याला आता 150 वर्ष पूर्ण होतात. वंदे मातरम हा स्वातंत्र्यातल्या बऱ्याचशा जणांना, आता आपल्याला माहिती की 1875मध्ये लिहिलं, नंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं गेलं. त्याच्यानंतर गांधीजींनाही तू उल्लेख केला वाटतं गांधीजींचा, गांधीजींनाही हे गीत आवडत होतं. म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तर या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील वंदे मातरम हे गीत राष्ट्रगीत होईल असं बऱ्याच जणांना वाटत होतं. मात्र ते झालं नाही आहे का? काय रिझन माहिती तुम्हाला? जनगणमन का स्वीकारलं गेलं, आणि मग त्याही पूर्वी आलेलं वंदे मातरम ज्यांनी स्वातंत्र्याचा मंत्र दिला. आपल्याला माहिती भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी फासावर जाताना इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या. तर ज्याने स्वातंत्र्याचा मंत्र दिला, ज्या मंत्राने स्वातंत्र्य मिळालं, नंतर ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं गेलं नाही. स्वीकारायला जायला हवं होतं. काय वाटतं तुम्हाला याविषयी, काय भावना आहे तुमच्या? जे आपण जनगणमन जे सध्या राष्ट्रगीत आहे आपला, त्याच्यात पण एक म्हणजे इन्क्लुसिव्ह किंवा सगळं जे काही भावना आपल्या आहेत, सगळे डिव्हर्सिटी म्हणा किंवा कल्चरल डिफरन्सेस आहेत, ते सगळ्याला एक इन्क्लुसिव्ह करून जनगणमन पण मांडतोय. तर मला वाटत नाही की त्यात फारसा काही विरोधाभास आहे. दोन्ही गोष्टी सोबतच चालतात, म्हणून मला वाटतं राष्ट्रगीत काही प्रॉब्लेम नाही असं.
मे बी मला वाटतं की त्या ज्या पुस्तकात ते लिहिलं होतं त्याला नोबेल भेटला होता रवींद्रनाथ टागोरला. आणि मे बी नंतर त्यांचं ठरलं असेल की कोणतं तरी एक गीत घ्यायचं, त्यात जनगण मन घेऊ, वंदे मातरमलाही आपण दर्जा देऊ, पण बहुतेक नंतर दर्जा देण्यात आला असेल. आपण त्यात जास्त हे करत बसायची गरज नाही की ह्याला दिलं नाही त्याला दिलं नाही, पण आता आपण ऍक्सेप्ट केले. दोन्ही गीतं आपलीच आहे, देशासाठी आहे. तुझ्या याच भावना आहेत? हो, म्हणजे सिमिलर. मला माहित नाहीये, पण बहुतेक तरी असं होऊ शकतं की जनगणमध्ये पूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ सगळ्यांचा उल्लेख आहे, तर आणि ते इथे नसू शकतं, तर बहुतेक तरी ते त्यामुळे. तू जो पॉईंट एक सांगितलाय की हे जे वंदे मातरम हे जे गीत लिहिलं होतं, तर जे बंकिमचंद्र चटर्जी आहेत, जेव्हा बंगालमध्ये आपल्याला माहिती की दुर्गापूजा हा खूप मोठा उत्सव असतो, आणि त्या काळात दुर्गेच्या मूर्तीसमोर बसलेले असताना बंकिमचंद्र चटर्जी यांनी तर दुर्गा मातेची मूर्ती निहाळत असताना तर दुर्गा मातेलाच एक भारत माता म्हणून एक स्वरूप दिलं, त्याच्यात भारत माता पाहिली. आणि जो महिषासूर असतो, जे दुर्गा मातेने जिचा वध केला महिषासूर, तिला इंग्रज प्रशासन समजलं, आणि हे समजून हे गीत लिहिलं. त्याच्यामुळं या गीतामध्ये हिंदू भावना आहेत, हिंदू टर्म्स वापरले गेलेले आहेत, ज्या एक धार्मिक आहेत, दुर्गा माता वगैरे या गोष्टी आहेत. जी पहिली 2 कडवी आहेत वंदे मातरमची, ही राष्ट्रीय गीत म्हणून आपण घेतलेली आहेत, पण बाकीचं जे पूर्ण जे गाणं आहे वंदे मातरम, तर याच्यात बऱ्याचशा हिंदू संकल्पना वापरल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळं जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि सर्व धर्मसमभावाचं एक भारतानं तत्त्व अंगीकारलं, त्यावेळेस याच्यावर 2 मतं होती की मग अशा वेळेस हे गीत घ्यावं की नाही घ्यावं. पण त्यावेळेस या गीताला तर या गीताचं महत्त्व तर मोठं होतंच, पण मग जे तू जशी म्हटलीस की सर्वसमावेशक असं जनगणमन हे गीत जे आहे ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं गेलं, आणि मग वंदे मातरमचंही महत्त्व तितकंच आहे, म्हणून या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला. वंदे मातरमचा प्रचार प्रसार करण्यास आपण कुठेतरी कमी पडलो असं वाटतं, कारण की आजच्या पिढीला वंदे मातरम कितपत माहिती आहे यावर शंका आहे बऱ्याचदा, किंवा वंदे मातरम बऱ्याच जणांना आता माहिती नाही, कारण की इंस्टाग्रामच्या ट्रेंडिंग म्युझिक, ट्रेंडिंग ऑडिओच्या जमान्यात वंदे मातरम कुठेतरी हरवलं आहे, जे की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरतं मर्यादित आहे. असं वाटत नाही तुम्हाला? काय असं वाटतं की वंदे मातरम फक्त जेव्हा कॉन्ट्रोवर्सी आली तेव्हाच कुठेतरी निघतो, किंवा तुला गावाच लागणार, किंवा तू का गात नाहीये, तू का म्हणत नाहीये. तर त्याच्या व्यतिरिक्त जाऊन म्हणजे एक देशाला प्रेम करणे किंवा पॅट्रियटिझमची जी भावना आहे तितक्या पुरतं आपण घेतला तर ते खूप चांगली गोष्ट आहे. मग कोणावर असं लादून किंवा तू का वाचत नाही, तू का म्हणत नाही असं, हां, तर तितकी स्वतंत्रता त्यांनी दिली पाहिजे की बाबा ठीक आहे, मला माझी काही धर्माची काही हे आहे की कोणी असं म्हणते की मी अल्लाशिवाय कोणाला हे करणार नाही, पण असं नाही की ते देशभक्त नाही आहे. ते मा तुझे सलाम किंवा बाकीचे जे आहे राष्ट्राचे जे काही आहे ते सगळं म्हणतात, पण त्यांना त्यांचे रिलिजन याचं काही असेल की बाबा मी हे म्हणू शकत नाही, मग त्यांच्यावर पण लादून आपण काही हे करणार नाही, म्हणून त्याला. तुझी ही जी भावना आहे की वंदे मातरम म्हणजे मध्यंतरी बरीचशी आंदोलनं झाली किंवा वादात सापडलं, तर आपण पाहतो की भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, किंवा भारत माता की जय कहना होगा, अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हा ज्याचा त्याचा सवाल आहे असं तुझं म्हणणं आहे. हे लादण्याची गरज नाही आहे, आणि हे हास्यास्पद आहे मला वाटतं, कारण वंदे मातरम होता स्वातंत्र्यासाठी. बरोबर. तुम्ही कोणावर कसं हे करू शकता की तू म्हण, स्वातंत्र्य त्याचा मुख्य भाग जे आहे, जे सायलेंट फीचर ज्याला म्हणतो आपण, ते स्वातंत्र्य आहे, आझादी. आता तुम्ही कोणाची आझादीवर कसा प्रहार करू शकता? तुम्ही मी तुला म्हणतो हे म्हण, कशाला म्हण, तू स्वतंत्र आहे ना, तुला जे म्हणायचं ते तू म्हण, म्हणजे मी कशाला तुला फोर्स करू किंवा बोलायला वगैरे. म्हणजे देशभक्ती दाखवण्यासाठी वंदे मातरम म्हणायलाच हवं, काहीच गरज याची काही गरज नाही, काहीच गरज नाही, ती आपल्या कृतीतून दिसायला हवी. हां, एक्झॅक्टली. तुम्ही किती प्रेम करता तुमच्या देशावर हे तुम्ही तुमचा एम्बियन्स किती क्लीन ठेवता त्याच्यावरूनच लक्षात येते. तुम्हाला काही फार मोठा बॉर्डरवर जाऊन लढा द्यायची पण काही गरज नाही. तुम्ही तुमच्या देशाला किती सुंदर ठेवता, किती चांगले आपले जे एम्बियन्समध्ये जे विसिनिटीमध्ये लोक आहेत त्यांच्याशी किती चांगलेपणे वागता. मध्यंतरी वाद झाला होता की असं म्हटलं गेलं होतं की जे मी मागाशी म्हटलं की भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, त्याच्यावर याला प्रत्युत्तर आलं की मानेवर सुरी जरी फिरवली तरी आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, आणि हे असं वादाच्या भोवऱ्यात सापडलं. काय वाटतं, हे असा वाद होतो, वंदे मातरम म्हणायला पाहिजे सगळ्यांनी, तुला काय वाटतं दादा? म्हणायला पाहिजे, आपण लादणं चुकीचं आहे, म्हणायला पाहिजे, कारण आपल्या त्या गाण्यातच आहे ना, त्यावेळेचा कॉन्टेक्स्ट वेगळा होता, आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण म्हणलं पाहिजे. अवेअरनेस तशी कमीच आहे आपल्या ह्याच्यात. मग ते कसं झालं की पोलरायझेशन केल्यामुळं लोकांची भावना झाली की यार हां, हे आपल्या धर्माचं नाही, धर्माशी एखादी गोष्ट जोडली की
लोक मग पोलराईज होतात की अस वर्सेस देमचा गेम तिथं तयार होते. मग त्यामुळे हे चुकीचं आहे की आपण सर्व समाजानं ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हा हे देशभक्तीचा पार्ट आहे. आणि त्यावेळेस त्यांनी वंदे मातरम म्हणजे त्यावेळेस आपला देश ह्यालाच माता समजून जो ब्रिटिश होते ह्यानं जसं तुम्ही जसं सांगितलं की महिषासूर जसा त्या काळातला ब्रिटिश होते तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये लिहिले. त्यामुळं तो कॉन्टेक्स्ट त्या काळात रेलेव्हन्स होता. आणि आत्ताही तसं म्हणलं तर आपली त्या लोकांनी आपल्यासाठी लिहिले त्यामुळं ते म्हणलं पाहिजे. आपण त्यांच्या विस्मृती जाण्यापेक्षा स्मृती आपल्या असलं पाहिजे. पुढच्या पिढीला याचा प्रसार व्हायला हवा. नक्कीच असायला पाहिजे कारण तेवढा अवेअरनेस आपण आपल्या सरकारकडूनही क्रिएट होत नाही ना आपण सुद्धा फार क्रिएट करायचा प्रयत्न करतो. तू काय सांगशील? आय अग्री टू बोथ ऑफ दॅम. म्हणजे थोप लादणं पण चुकीचं आहे कारण की म्हणजे जर तुम्ही एक बाजूला वंदे मातरम म्हणून चालले जातात ते आणि मग असं इथे तिथे थुकून जातात ते तर दॅट इज नॉट व्हॉट यू कॉल पेट्रियटिझम. आणि जर तुम्ही म्हणजे म्हणायला पाहिजे कारण की जसं सारंग बोलला की इट गिव्स यू अ फिलिंग ऑफ पेट्रियटिझम ऑल्सो. सो म्हणायला तर पाहिजे पण थोपणं इज रॉंग. बंधनकारक करणं हे चुकीचं आहे. जसं मध्यंतरी 2 गट होते म्हणजे जसं तुलाही माहिती असेल की काही मुस्लिम समाजातील काही घटकांनी वंदे मातरम जसं की तू सांगितलं आत्ता की अल्लापेक्षा मोठं कोणच नाही आहे त्याच्यामुळं वंदे मातरम म्हणणार नाही असा एक गट आहे. कारण की आम्ही सगळ्यात आमच्यासाठी जे पवित्र आहे ते अल्ला आहे त्याच्यावर कोणीच असू शकत नाही. त्याच्यामुळं वंदे मातरम म्हणणार नाही असाही एक गट होता. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की A.R. रहमान वगैरे किंवा जावेद अख्तर आहेत. A.R. रहमानचं आपल्याला माहिती की वंदे मातरम हे म्हणजे आजकाल जे आपल्या मुखात आहे जी म्युझिक कंटिन्यू असते ती A.R. रहमानची आहे वंदे मातरम. म्हणजे दोन्ही बाजूंनी या गोष्टी होत्या की म्हणणारे सुद्धा आहेत न म्हणणारे सुद्धा आहेत. म्हणजे यावर तुला काय वाटतं की तुझ्या काय मत आहे त्यावर? मला इतका एक्स्ट्रीम एंड दोन्ही साईडना थोडा मूर्खपणाच वाटतंय की तलवार ठेवली छुरी ठेवली तरी मला असं काही माझा हे नाही. मी तसंही म्हणतो वंदे मातरम पण मी कोणावर लादणार नाही. मी तुला म्हणणार नाही की तू म्हण. मला आवडतं मी म्हणतो. मी मुस्लिम आहे पण मी म्हणणार मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात. मी ऐकतो पण मी भजन ऐकतो मला त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी कोणाला सांगणार नाही तू हे का बोलत नाही किंवा हे का ऐकत नाही किंवा हे का म्हणत नाही. मला कारण की मी रिस्पेक्ट करतो त्याचा जे पर्सनल स्पेस आहे त्याची लिबर्टी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करतो. आणि म्हणून मी दोन्ही जे एक्सट्रीम एंड आहे रहना हिंदुस्तान में रहना होगा तो कहना होगा या फिर गले पे छुरी रख दिया तब भी नहीं कहूँगा ये दोनों भी बेवकूफ़ी है. मेरे को लगता है थोड़ा बीच का रास्ता निकाल के अच्छे से इसको सॉल्व किया जा सकता है. आपल्याला माहिती आहे की 1857चा जो उठाव झाला होता त्याचं एक सर्वात मुख्य वैशिष्ट्य जे होतं की जे हिंदू आणि मुस्लिम दोघं एकसाथ एकीने लढले होते. वंदे मातरम हे गीत जेव्हा लिहिलं गेलं होतं त्यावेळी देखील स्वातंत्र्याचा हा मंत्र बनला. नंतर कालांतराने मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि ब्रिटिशांची जी राजनीती होती फोडा आणि राज्य करा 1980-90 जास्तीत जास्त हा जो विषय चालू झाला ना ब्रिटिशांचं 1980-90 नंतर चालू झालं. 90 म्हणजे सॉरी 1880 ते 90च्या दरम्यान हे चालू झालं. आणि 1900 जसं आपलं कालखंड चालू त्यांना कळलं की हे 2 समाज आता पॉवरफुल होत गेले. त्यांनी दोघांमध्ये भांडणं लावायला सुरुवात केली. तुमचा जन्म कधीचा आहे? माझं 1992 सालचा आहे. मला हे सांगा की स्वातंत्र्यात जन्मलेली जी पिढी आहे आता तुमचा तरी 92चा आहे जी 2000 नंतर जन्मलेली जी जेन झी म्हणतोय आपण वंदे मातरम या लोकांना कितपत माहिती आहे त्याचा प्रसार करण्यास आपण कुठं कमी पडलोय? कमी पडलोय 100% कमी पडलोय. बऱ्यापैकी 90% काय 98% बऱ्यापैकी काही जणांना माहीतच नाही वंदे मातरम. वंदे मातरम एवढंच आज लोकांचं गरीब आहे की शाळा संपताना शेवटच्या 2 मिनिटाच्या वेळेस आपण वंदे मातरम गीत म्हणतो. एवढंच आत्ताच्या थोड्या नवीन विद्यार्थ्यांना माहिती आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना माहीतच नाही. जसं की शाळेपर्यंत आपण हे गाणं म्हणत होतो हे गीत म्हणत होतो नंतर कॉलेजला वगैरे आल्यावर त्याचं कंपल्शन नाही त्याच्यामुळं प्रसार कमी होतोय. खूप कमी होतोय. वैयक्तिक लेवलला तुमच्या लेवलला हे गीत हा मंत्र जनतेपर्यंत आताच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा काय प्रयत्न करा? मी तर नेहमी प्रयत्न करत असतोच कारण की मला वाटतं की ज्या गीताने आपलं भारत स्वातंत्र्य झालं आहे ते गीत भारतीय प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांच्या मनात रुजलं पाहिजे असं मी नेहमीच प्रयत्न करतो आणि करत राहील. आणखी एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला
ह्या गीताचा आणखी प्रसार होण्यासाठी आमचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जो हा व्हिडिओ पोस्ट होणार आहे. 100% धन्यवाद. थँक्यू. तुझं नाव सांगशील पहिलं? जुई काळे. तुझं? पर्णल भालेराव. तुम्हाला माहिती आहे भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम. वंदे मातरम. आणि मग जनगणमन आहे काय? राष्ट्रगीत. राष्ट्रगीत. एका आवाजात, एका सुरात. वा. तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीय गीत जे तुम्ही सांगितलं वंदे मातरम आहे, तर हे राष्ट्रगीताला कुणी लिहिलं आहे? काही कल्पना? बंकिमचंद्र चॅटर्जी. बरोबर. बंकिमचंद्र चॅटर्जी, ज्यांना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असं देखील म्हणतात, त्यांनी हे राष्ट्रीय गीत वंदे मातरम लिहिलं आहे. 1875 साली आनंदमठ या कादंबरीतून हे गीत सगळ्यात पहिल्यांदा पुढं आलं. आजच्या जेनझीला, स्वातंत्र्यात जन्मलेल्या पिढीला वंदे मातरम हे शब्द कानावर ऐकल्यावर काय वाटतं, काय भावना असतात? सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस. आणखी सॅक्रिफाईस होतं की तुला प्राऊड फील होतं? म्हणजे हे ऐकल्यावर प्राऊड फील होतं, कारण आपल्या खूप सारे जे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढले आहेत त्यांनी हे शब्द वापरले आहेत त्यांच्या एंड टाईमला मोस्टली. तर यांनी म्हणजे त्यांचे सॅक्रिफायसेस खूप लक्षात येतात असे ऐकल्यावर खूपदा, तर त्यांनी प्राऊड फील होतं. आताच्या पिढीला वंदे मातरम या शब्दाचं महत्त्व कितपत आहे? काय वाटतं तुम्हाला? वंदे मातरम असलं काय, नसलं काय, म्हटलं काय, नाही म्हटलं काय, काय वाटतं, काय भावना? म्हणजे मला असं वाटतं की आजकाल खरंच त्या शब्दाचं तेवढं इम्पॉर्टन्स नाही आहे आजच्या पिढीला इम्पॉर्टन्स नाही आहे, कारण त्यांना ते सगळं आयतं मिळालं आहे स्वातंत्र्य, त्यामुळे त्यांना त्याचं स्ट्रगल नाही माहिती, त्याचं सॅक्रिफाईस नाही माहिती. सो मला असं वाटतं त्या शब्दाचा आत्ता तरी या जनरेशनमध्ये तरी खूप जणांना एवढा इम्पॉर्टन्स नाही. इम्पॉर्टन्स म्हणजे जसं आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेत किंवा आईबाबांनी ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत, तर म्हणून थोड्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत आणि म्हणजे त्या गोष्टींनी थोडं प्राऊड फील होतं, थोडं काय खूप प्राऊड फील होतं. पण आजकाल कसं मुलांना खूप आईवडील हे गोष्टी सांगतच नाहीत की काय झालं, कसं झालं. आजकालच्या बुक्समध्ये पण असं काहीच नसतं जास्ती, हे म्हणजे काहीच माहिती नाही एवढा, आणि त्यांना तो फीलसुद्धा नाही आहे जेणेकरून की तो काही वाटेल ते ऐकल्यावर. आता तुम्हाला वंदे मातरम याविषयी माहिती आहे, वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे, ते कुणी लिहिलं हेही माहिती आहे तुमच्या आसपासचे. कारण की मी आता फिरत होतो नाही तर बाहेर, मी बऱ्याच जणांना विचारला हा प्रश्न की बऱ्याच जणांना हेही माहिती नाही की वंदे मातरम म्हणजे काय, किंवा हे शब्द बरेच जण असे आहेत की जे पहिल्यांदा ऐकतात. तुमच्याही मित्रमैत्रिणींमध्ये असे बरेच जण असतील की ज्यांना वंदे मातरम हे काय आहे, वंदे मातरम म्हणजे काय हे माहिती नाही आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? त्यांना माहिती व्हायला हवं. माहिती तर असलंच पाहिजे, कारण आपल्या देशाबद्दल आहे गोष्टी, तर आपण ज्या देशात राहतोय त्या देशाबद्दल काही गोष्टी माहिती असणं गरजेचंच आहे, कारण जर नाही माहिती आहे तर ते चुकीचंच आहे. तुला काय वाटतं? हो, ऑफकोर्स माहिती पाहिजेत, आणि ते जसे होते तसे माहिती पाहिजेत गोष्टी इतिहासातले, एस्पेशली मला असं वाटतं. पण आता माहिती नाही आहे, मग यासाठी तुम्ही काय कराल? स्कूल्समध्ये हे जास्त म्हटलं गेलं पाहिजे. जसं मी ज्या स्कूलमध्ये होते, आमच्या स्कूलमध्ये तर मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होते, सो त्यामुळे असं प्रॉब्लेम यायचं की आम्हाला खूप इंग्लिश प्रेयर्स असायच्या. आमचे टीचर्स, आमच्या स्कूलची एक प्रेयर होती स्वतःची इंग्लिश प्रेयर, बट फक्त नॅशनल अँथम असायचं. वंदे मातरम हे आम्हाला म्युझिक टीचर म्युझिकमध्ये हे शिकवायचे, पण असं एक प्रेयर म्हणून किंवा एक शिकवायला हवं म्हणून असं. आणि बेसिकली जरी ते आपण शिकवलं वंदे मातरम सॉन्ग ॲज अ सॉन्ग जरी, तरी त्याचा अर्थ कोणी सांगत नाही, त्याचा अर्थ अर्ध्या लोकांना माहिती नसतो. सो ते असं चांगल्या पद्धतीने जर स्कूल्समध्ये शिकवलं गेलं तर. वंदे मातरम हे दोन शब्द आहेत, हे दोन शब्द ऐकल्यावर काय वाटतं की वंदे मातरम या शब्दाचा काय अर्थ होत असेल? वंदे मातरम या शब्दाचा काय अर्थ होत असेल? वंदे मातरम भारत माताशीच रिलेटेड आहे. भारत मातेशी हे दोन शब्द रिलेटेड आहे. भारतात जर तुम्ही खरे देशभक्त असाल तर वंदे मातरम म्हणा, आणि तुम्ही जर वंदे मातरम म्हटले नाही तर तुम्ही देशभक्त नाही आहे, तुम्हाला भारताविषयी प्रेम नाही आहे. याविषयी काय वाटतं तुम्हाला? असं तर नाही आहे, पण का नाही आहे? म्हणजे आता त्यांनी त्या गोष्टी ऐकल्या नाही आहेत म्हणून त्यांना माहिती नाही आहेत गोष्टी, म्हणून म्हणजे त्यांची पण चुकी नाही की त्यांना कळलं नाही आहे. जसं आता आमच्या शाळेमध्ये जेव्हा आम्हाला हिस्ट्री शिकवत होते,
आपल्या इंडियन हिस्ट्री कमी होती आणि आपलं जसं फ्रेंच रेव्होल्युशन, रशियन रेव्होल्युशन, जर्मनीची हिस्ट्री हे सगळ्यात जास्ती होत आहे. आपल्या देशाच्या हिस्ट्री खूप कमी आहेत. तर त्याचे पण एक आय थिंक चूक आहे की लोकांना माहिती नाही आहे या गोष्टीबद्दल. आणि थोडे आजी आजोबा कसे आपल्याला सांगायचे काही गोष्टी, म्हणजे त्यांनी पण खूप काही गोष्टी असे बघितल्या आहेत, ऐकल्यात, ते पण आजकाल लोकांना मिळत नाही ऐकायला. तर त्याचं पण एक मला वाटतं की तू काय सांगशील? तेच वंदे मातरम हे जास्तीत जास्त प्रसार व्हायला हवा का या शब्दाचा, या गाण्याचा, याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी का? कारण की आता जे 150 वर्ष पूर्ण होत होते तर शासकीय दृष्टीने शासकीय पातळीवर हे प्रयत्न केले जात होते की शाळांमध्ये याचं गायन करा, यासारखे उपक्रम राबवले जात होते हे प्रचार प्रसार करण्यासाठी. तुम्ही तुमच्या लेवलला काय प्रयत्न करा? आम्ही पण ट्राय करू की आमच्या मित्रमैत्रिणींना ह्याच्याबद्दल याविषयीची माहिती द्या. याविषयीची माहिती आधी आम्ही पण शोधू व्यवस्थित, नीट त्याचा अर्थ जाणून घेऊ पूर्णपणे त्या सॉन्गचा. मग त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या फ्रेंड्सला पण सांगू की. तू काय करशील? तेच आधी स्वतःहून त्याचं अजून माहिती काढेल की काय आहे, कसं आहे, काय त्याचं मिनिंग आहे. आणि जितकं होऊ शकेल तितकं लाईक अजून माझे फ्रेंड्स, सिबलिंग्स, कझिन्स असेल त्यांना तुम्ही माहिती सांगणार, प्रयत्न करा, वंदे मातरम विषयी जागृती करणार. आणखी एक सोपी ट्रिक सांगतो. जेव्हा आमचा हा व्हिडिओ पोस्ट होईल त्यावेळेस आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांमध्ये वंदे मातरम या गीताविषयी अधिकची माहिती मिळेल. धन्यवाद. वंदे मातरम 1870मध्ये बंकिमचंद्र चटर्जी किंवा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं. आज येत्या 7 नोव्हेंबर 2025ला या गीताला लिहून 150 वर्ष पूर्ण होत आहेत. याच विषयीची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत संज्ञापन आणि वृत्तपत्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय तांबट सर. सर नमस्कार. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. वंदे मातरम हे जे गीत आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं जे गीत होतं, पुढं हा स्वातंत्र्याचा मंत्र बनला. आता या गीताला 150 वर्ष पूर्ण होतात. तुमच्या काय भावना आहेत? वंदे मातरम हा सर्व भारतीय नागरिकांसाठी स्वातंत्र्याचा मंत्र आहे. बंकिमचंद्रांनी 1875मध्ये पहिल्यांदा हा मंत्र हे गीत लिहिलं. ते जे लिहिलं ते भारतीय परंपरा दर्शवणारं असं आहे. भारत त्यावेळेला पारतंत्र्यामध्ये होता आणि याच्यामध्ये आपली भारतमाता ही पारतंत्र्यात आहे, ती ब्रिटिशांच्या दास्यातून मुक्त केली पाहिजे अशी भावना आणि भारत मातेविषयीचा आपला आदर हा या गीतातून निश्चितपणाने व्यक्त होतो. त्यामुळे माता भूमीही पुत्रोहम पृथिव्याः असं ज्या वेळेला आपल्याकडच्या परंपरेमध्ये म्हटलं जातं की ही आमची मातृभूमी, ही आमची जननी आहे आणि मग तिच्या मुक्ततेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आणि स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा आपली भारतभूमी, भारतमाता ही सुजलाम सुफलाम आणि तिच्या सर्व लेकरांना आनंद सुख देणारी अशी असली पाहिजे अशी भावना ही निश्चितपणाने त्याच्यामध्ये होती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या सुद्धा अनेक पिढ्या ज्यावेळेला आमच्यासारखे लोक की जे स्वातंत्र्यानंतर जन्माला आले, आम्ही आमच्या शाळेच्या याच्यामध्ये सुद्धा समूहगीतांमध्ये सुद्धा वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले असे शब्द ज्या वेळेला आपण उच्चारतो त्यावेळेला अंगावर एक प्रकारचा शहारा येतो आणि या मंत्राविषयीचा आदर हा निश्चितपणाने मनामध्ये जास्त वाढत राहतो. तुम्ही तुमच्या पिढीची उदाहरणं दिलीत. आताची जी यंग जनरेशन आहे, ज्याला आपण जेन झी म्हणतो, जी 2000 नंतर जन्मलेली आहेत, मी आता बऱ्याचशा लोकांशी, त्या युवा पिढीतल्या बऱ्याचशा मुलांशी, युवतींशी संवाद साधला. त्यातले बरेच जण असे आहेत की ज्यांना वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे किंवा वंदे मातरम हे शब्द पहिल्यांदा ऐकणारे सुद्धा बरेच जण आहेत. आपण किंवा आपल्या आधीची जी पिढी असेल ही या पुढच्या पिढीला वंदे मातरम त्याचा प्रचार आणि प्रसार या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी कुठं कमी पडलो आहे का, किंवा कुठं काय चूक झाली आहे का? कारण की या लोकांना, बऱ्याचशा जणांना आज वंदे मातरम माहिती नाही आहे. याच्यामध्ये कदाचित हा दोष हा या पिढीचा असेलच असं नाही. तर त्यासाठी आधीची सगळी शिक्षण व्यवस्था आणि समाजामध्ये या गीताला जो मान
असला पाहिजे आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी सुद्धा त्याचं निर्भीडपणे योग्य प्रकाराने गायन व्हायला पाहिजे. तसं ते कदाचित झालं नाही, म्हणून मग त्या निश्चितपणाने असावं. त्यामुळे वंदे मातरम म्हणणं म्हणजे आपण आपल्या मातृभूमीला, आपल्या मातेला जसं वंदन करतो तसं आपल्या मातृभूमीला वंदन करणं, हा जो काही संस्कार आहे तर तो सर्वांपर्यंत जेन जी असू देत किंवा आणखी नंतरच्या येणाऱ्याही कोणत्याही पिढ्या असू देत, त्या सर्वांपर्यंत ते सारखेपणाने पोचलं पाहिजे. याच्यामध्ये जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत आहे आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे. त्यामुळे वंदे मातरमला जरी स्वातंत्र्याच्या त्या टप्प्यामध्ये काही समाज घटकांकडनं समजा विरोध झाला तरीसुद्धा आपल्या मातेला वंदन करणं याच्यामध्ये गैर कोणतंही नाही. आणि मग त्यातला जो काही भाव आहे, ही सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम अशी जी आमची मातृभूमी आहे त्याचा गौरवाने गायन करणं हे निश्चितपणाने आवश्यक आहे. आणि शाळांमध्ये सुद्धा वंदे मातरम जे म्हटलं जातं, त्यामुळे जनगणमन याबरोबरच वंदे मातरम यांचं गाणं, याचं गान हे सुद्धा तितक्याच उत्कटतेने व्हायला पाहिजे. सर, आपण पाहतो की शाळेत 8वी 10वीपर्यंत आपण पाहतो की वंदे मातरम गाणं किंवा राष्ट्रगीत गाणं हे कंपल्सरी किंवा ते गायलं जातं सामूहिक प्रार्थनेच्या वेळी किंवा शाळा सुरू व्हायच्या वेळेस. नंतर आता आपणही पाहतो की जेव्हा उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी बाहेर पडतात, मुलं बाहेर पडतात, तर हे गाण्याचं कुठेही शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये याचं कंपल्शन नाही आहे किंवा आपलं. तर यासाठी ह्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा शाळा कॉलेजांमधून ते गाणं कंपल्सरी करायला हवं, जेणेकरून हा प्रचार प्रसार वाढेल, असं तुम्हाला काय वाटतं? नाही, कोणत्याही गोष्टीची सक्ती करावी असं मला वाटत नाही. राष्ट्रगीत जनगणमन आपण म्हणत असताना सर्व ठिकाणी जिथे सार्वजनिक समारंभ आहे, जिथे गौरवाचे प्रसंग आहेत, तिथे ते या देशाचे नागरिक म्हणून आपण ते म्हटलंच पाहिजे. वंदे मातरमची सक्ती न करता सुद्धा जिथे आपल्याला शक्य आहे अशा सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचा न्यूनभाव मनात न बाळगता आपण ते उच्च रावाने म्हटलं पाहिजे, परंतु त्याची सक्ती करावी असं मात्र मला निश्चितपणाने वाटत नाही. सर, आजही तुम्ही म्हणजे आता बऱ्याच वर्ष समाजसेवेत देखील आहात, म्हणजे तुम्ही शिक्षण क्षेत्रात देखील आहात, पण तुम्ही समाजकार्यासाठी सुद्धा काम करता. वंदे मातरम हे 2 शब्द जेव्हा तुमच्या कानावर पडतात किंवा तुम्ही मुखातनं ते वदता किंवा म्हणता, काय तुमच्या निश्चित भावना असतात? काय एक प्रकारची काय भावना असते ती? वंदे मातरम शब्द उच्चारला तर सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतं ते भारतीय स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा ज्यांनी ज्यांनी पुढे नेला असे सर्व हुतात्मा, क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी सर्व लोक, सर्व जनता हे डोळ्यासमोर उभे राहतात. आणि त्यांनी जर स्वातंत्र्यासाठी वंदे मातरम म्हणून जर सर्वांमध्ये चेतना एक प्रकारची निर्माण केली तर आजच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा विकासाचा मंत्र आणि माझ्या मातृभूमीला सुजलाम सुफलाम आणि परमवैभवाला नेणारा मंत्र म्हणून सुद्धा वंदे मातरम हा सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणाने तो भाव असला पाहिजे. ज्या मंत्राने आपण पाहतो की स्वातंत्र्याचा मंत्र दिला वंदे मातरम या 2 शब्दांनी, आज तोच मंत्र या भारतभूमीला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सुद्धा कामी येईल असं निश्चितच हे जे तुमचं मत आहे त्याचा एक विश्वास वाटतो. तुम्ही जे वाक्य जे तुम्ही सांगितलं त्याविषयी आणि तुम्ही जे भरभरून ज्या भावना व्यक्त केल्या त्याविषयी न्यूज अनकटकडनं तुमचं मनपूर्वक असं धन्यवाद. धन्यवाद.